जाण्यासाठी रस्ता आहे. इथून गार हवा येते. इथे एक खिडकी आहे. ही आहे गौशाळा, सभा मंडप आहे. पराशर ऋषी यांचं छोटस मंदिर आहे. नमस्कार मंडळी, मी संतोष तुमचं स्वागत करतो टुरिस्ट संतोष या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी आलो आहे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गेवराई बुद्रुक जवळ. आता मी गेवराई बुद्रुक आडूळ रस्त्यावर उभा आहे. या बाजूला आहे आडूळ इथून 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि गेवराई बुद्रुक इथून या बाजूला 200 मीटर अंतरावर आहे. आणि हे जे प्रवेशद्वार दिसतंय, या प्रवेशद्वारापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर नगदेश्वर महादेव मंदिर आहे. तर चला तर आता आपण तिथे जाऊयात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नगदेश्वर महादेव मंदिर येथील तळघरातील मंदिर, डोंगरावरून दिसणारे दृश्य, सभामंडप, गौशाळा, पराशर ऋषींचे मंदिर आणि येथील परिसर दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. मंदिरापर्यंतचा रस्ता हा चांगला असून काही ठिकाणी वळणाचा आहे. नगदेश्वर महादेव मंदिर हे उंचावर असल्यामुळे लांबूनच आपल्या नजरेस पडते. आता मी नगदेश्वर महादेव मंदिराजवळ आलेलो आहे. ही माझ्या मागे नगदेश्वर महादेव मंदिर आहे. वर आहे उंच डोंगरावर आणि असा हा रस्ता आहे जाण्यासाठी. असेच धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. मंदिरात जाताना सुरुवातीला या बाजूला इथं खेळणे आहेत लहान मुलांसाठी. या परिसरातील कचनेर येथील धारेश्वर मंदिर, गोगळादेवी मंदिर, देवगाव येथील पशुपतेश्वर मंदिर, रोहिलागड येथील चिलमखडा आणि मंदिर या सर्व ठिकाणांचे व्हिडिओ मी या अगोदरच आपल्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओही आपण पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ही सर्व ठिकाणे या मंदिरापासून अवघ्या 25 किलोमीटरच्या आतच आहेत. येथील गौशाळेतील गायींच्या चारा पाण्यासाठी हे शेततळ निर्माण केलेलं आहे. हे मंदिर पुरातन असून या मंदिराचा जीर्णोद्धार 1945 ते 1961 काळात झाला होता. मंदिराच्या कळसावर हा उल्लेख दिसून येतो. मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहे. इथं मोठं शिवलिंग आहे, आपण पाहू शकता. कॉमेंट मध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. गाभाऱ्याच्या इथूनच खाली जाण्यासाठी रस्ता आहे. आता आपण खाली काय आहे ते पाहूया. खाली एक तळमंदिर आहे. तेथे जाण्याचा मार्ग छोटा असून 5 पायऱ्या उतरून खाली जाता येते. आता मी इथं खाली आलेलो आहे. इथं छोटस मंदिर आहे. इथं जे पुजारी राहतात ते इथं बहुतेक झोपत असावेत आणि
या बाजूला 2 खिडक्या आहेत, इथून गार हवा येते. इथे एक खिडकी आहे आणि ही इकडे एक खिडकी आहे. आता आपण इथून बाहेर जाणार आहोत. तळ मंदिराचा रस्ता हा अरुंद असल्यामुळे जाताना आणि येताना वाकून जावे लागते. आता आपण मंदिराच्या बाहेर जाऊयात. इथलचा परिसर कसा दिसतो ते मी तुम्हाला दाखवतोय. मंदिराजवळ आल्यावर लांबपर्यंत पसरलेल्या डोंगर रांगा, शेती, शेततळे, छोट्या छोट्या वस्त्या, रस्ते हे विहंगम दृश्य पाहून मन प्रसन्न होते आणि डोंगर चढताना आलेला थकवा नाहीसा होतो. मंदिराच्या बाहेर एक गौमुख आहे. शिवलिंगावर जलाभिषेक केल्यावर ते पाणी या गौमुखातून मंदिराच्या बाहेर येते. मुख्य मंदिरासमोर श्री गणेशाची शेंदुरात्मक मूर्ती आहे. पावसाळ्यात येथील वातावरण अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असते. आता मी खाली गेल्यावर सभामंडप, गौशाळा आणि पराशर ऋषींचे मंदिर दाखवणार आहे. असे व्हिडिओ बनवण्यासाठी फार मेहनत लागते, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे माझे प्रोत्साहन वाढते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. आता आपण खाली जाणार आहोत. आता आपण नगदेश्वर महादेव मंदिर पाहिलं. त्या बाजूला इथं एक सभामंडप आहे मोठा. ज्यावेळेस श्रावण महिन्यात इथं जेव्हा यात्रा भरते तेव्हा इथं भंडारे चालू असतात, इथं लोक जेवायला बसतात. दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी आणि श्रावण महिन्यातील श्रावण सोमवारी पंचक्रोशीतील हजारो भाविक नगदेश्वर महादेवाच्या दर्शनाला येथे येत असतात. या सभामंडपाच्या मागच्या बाजूला किचन आहे. येथे भंडाऱ्यासाठी स्वयंपाक केला जातो. या सभामंडपात पंक्ती बसतात. दर्शनासाठी आलेले अनेक भाविक येथे जेवण करतात. दिवसभर भंडारा चालू असतो. झाडं लावलेले आहेत आणि या बाजूला इथं गौशाळा आहे. ही आहे गौशाळा आणि गौशाळेचा या बाजूला इथं आहे पराशर ऋषी यांचं छोटंसं मंदिर आहे. या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, स्टेटसवरही शेअर करा. त्यामुळे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल आणि नगदेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घडेल. तुम्ही जर या भागात कधी आलात तर या ठिकाणाला अवश्य भेट द्या. श्री नगदेश्वर महादेव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो. लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.